या गावात पाणी नाही, त्या गावात. ते पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं. नवमीचं पाणी कुठून चोरून नेलं त्याचा बघा, तपास करा. चोरलेलं पाणी परत द्या. नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही, कारण नवी मुंबई गेली 25 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी न वाढवलेलं शहर आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारमध्ये विविध विषयांवरील 400 निवेदने प्राप्त झाली. 60% अधिक निवेदनांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांवर समयबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. जनता दरबारमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासह पोलीस, महसूल, वन, सिडको, सार्वजनिक बांधकाम, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका इत्यादी शासकीय आणि निमशासकीय खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तळवली गावातील नागरिकांनी त्यांना आलेल्या सिडकोच्या नोटिसींचा विषय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडला. या रहिवाशांना सिडकोने तात्काळ घरे खाली करण्यास सांगितल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी सिडकोच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देण्यात मंत्री गणेश नाईक यांनी यासंबंधीचा कायदा समजून घेण्यास सांगितले. 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना जर शासनाने अभय दिले असेल तर कारवाईच्या नोटिसा पाठवल्या कशा, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यामुळे सिडकोने दिलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश देताना सिडकोसह महानगरपालिकेने देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असे आदेश त्यांनी दिले. याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रामुख्याने चर्चा केली. शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना परवाने द्यावेत. शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना परवाने द्यावेत असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. फुटपाथवर फेरीवाले आले, रस्त्यावर हातगाडे आलेले. आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांना एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही. आम्ही ऐकता सकाळी होते कारण त्यांना बोललो की आपल्याला याविषयी विचार करायला लागेल. सिडकोकडून आपल्याला भूखंड घेऊन हॉकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्या करता काही जागा द्याव्या लागतील. फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करा, नोड वाईज, गाव वाईज आणि झोपडपट्टी. माझ्या दृष्टिकोनातून 50% फेरीवाले आपल्या शहराचे जे आपल्या शहराचे फेरीवाले नाहीत म्हणजे सगळ्यांचे लायसन रद्द करा आणि मग कागदपत्र तपासून परत नवीन लायसन्स द्या आणि ते एकूण त्याच्यावर कारवाई करण्याच्या पूर्वी आपल्याला टप्प्याटप्प्याने एकेका नोडमध्ये एका सेक्टरमध्ये त्या लोकांसाठी पर्यायी जागा निर्माण करा. निराधारांसाठी निवारा केंद्र स्थापित करावीत. यासाठी सिडको महामंडळाकडून सुविधा भूखंड घ्यावेत. शहरातील निराधार लोकांसाठी निवारा केंद्र बांधण्यासाठी सिडको महामंडळाकडून भूखंड उपलब्ध करून द्यावेत असे त्यांनी सिडको प्रशासनाला सांगितले. जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उचलून तिथे का म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता त्यामध्ये त्या सर्व भिकाऱ्यांना लहान मुलं आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, त्या लोकांचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे. त्यांची मेडिकल केस केली पाहिजे आणि जे काम करण्याचे लायकीचे असतात त्यांना कामात लावले पाहिजे. काही भिकारी ओरिजिनल आहेत, काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज. तृतीयपंथीयांना सुद्धा एकत्रच रस्त्यातून बाजूला काढताना त्यांना
त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकऱ्या पण दिल्या पाहिजेत. कोरोनाबाबत स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारही सतर्क असून त्याची रोखठाम करू. कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागलाय. याच धर्तीवर कोरोनाबाबत स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारही सतर्क असून त्याची रोखठाम करू असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी दर्शवलाय. या गावात पाणी नाही, त्या गावात ते पाणी आमच्या गावातून चोरून नेलं. नोव्हेंबरचं पाणी कुठून चोरून नेलं त्याचा बघा, तपास करा आणि चोरलेलं पाणी परत द्या. नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही. कारण नवी मुंबई गेली 25 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी न वाढवलेलं शहर आहे. आणि देन टू नवी मुंबईचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, घनकचरा, गार्डन, मैदान नवी मुंबई तुमच्यापेक्षा 100 पट. नवी मुंबईवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. नवी मुंबईमध्ये पाणी समस्या असल्याचे बोलले जाते, परंतु नवी मुंबईचे पाणी चोरले असल्याचे सांगत नवी मुंबईवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असा टोला देखील त्यांनी टीकाकारांना लगावलाय. मी किती सतर्क आहे ना त्याचं एकच उदाहरण देतोय. कोरोना झाला 2019ला चीनमध्ये, वुहानमध्ये. आपल्याकडे 2020ला, परंतु ह्या भावे थिएटरला 2012ला ओझोनचा प्रवाह जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे. आता तो सिस्टीम मध्ये नाही, तो बाहेर आहे. तुम्ही तर त्या VIP रूम मध्ये जाऊन बघा, ते ओझोन आहे. म्हणजे किती वर्ष अगोदर, 7 वर्ष अगोदर अशा प्रकारच्या हवेमध्ये जंतू येतील या गणेश नाईकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझोन लावण्याचे आदेश मीच दिले. या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे, भारत सरकार सतर्क आहे, महाराष्ट्र सरकार सतर्क आहे, आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनाचे सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या येऊ घातलेल्या कोविडला ते बाहेरच्या रोखण्याचं काम केलं जातं. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.